₹1 पीक विमा जी योजना आहे ती गुंडाळलेली आहे. व काय पीक विमा हा बोगस आहे. मी अधिवेशनमध्ये बोललो तर पीक विमाचा गैरप्रकार काय झाला. ज्या माणसाला शेती नाही त्याला पैसे भेटतो आणि ज्या माणसाला खरी आवश्यकता त्याला काही भेटतच नाही. पीक विमा हा फार मोठा रॅकेट आहे. ₹1 पीक विमा हा फसवी घोषणा होती. लाडकी बहीणमुळे मी तुम्हाला सांगतो 2027 पर्यंत कोणत्याही प्रकारचं काम नवीन येणार नाही आणि होणार नाही. आता कर्मचाऱ्यांचा आता मी परवा पोलीस खात्याचे एक वरिष्ठ अधिकारी मला चहा पाजला आणि बोललो की आमचा पगार पण येणार की नाही असं मला शंका वाटतं. मी नाव सांगत नाही, अशी अवस्था आहे. एस टी महामंडळाच्या लोकांचे कर्मचारी अर्धेच पगार भेटले. एक फसवी योजना आहे आणि फसवी योजनामध्ये पुढं यांना ज्यांच्या अंगावर येणार. याला जबाबदार कोण? याला हेच त्यावरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि तो अजित पवार खोटा बोलून लाडकी बहीणचा लॉलीपॉप दाखवून ते सत्तेवर आले आणि मग आता काही करत नाही. 2100 रुपयाचा बोललोय, 1500 पेक्षा देत नाही. आता कटिंग छटिंग चालू आहे. 2,30,00,000 महिलांनी याचा फायदा घेतला. 2,30,00,000 मतदान फुकट भेटलं ना त्यांना. आणि सर्वात जास्त आपल्या जालना शहरात आहे लाभार्थी मी जे बघितलं. म्हणजे केवळ निवडणुकीपुरतंच हे आश्वासन होतं असं लॉलीपॉप होत आहे.